शलाकाच्या कामाचा वेग थक्क करणारा असायचा. एखादी गोष्ट तिने करायची ठरवली की ती हात धुवून मागे लागणार. संपूर्ण क्लिनिकच्या व्यवस्थापनाचे ISO करायचे ठरले. त्यासाठी कन्सल्टंट नेमले. प्रत्येक प्रोसिजर, कामाचा अनुक्रम, नोंदणीची पद्धत, जबाबदारी, तपासणीचा फ्लो चार्ट सारे कागदोपत्री ठरले. ते सगळे आमच्या दैनंदिन कार्यपद्धतीचा भाग झाले. यासाठी एक मॅनेजमेंट रिप्रेझेंटेटिव्ह नेमावा लागतो. त्यासाठी तिने माझीच नेमणूक केली. इंटरनल ऑडिटची महत्वाची जबाबदारी तिने माझ्यावर सोपवली. त्यासाठी पेशंटचा, त्यांच्या नातेवाईकांचा फीडबॅक घ्यावा लागे. त्यांना मिळणारी सेवा, फॉलोअप, ॲक्शन, मिळवलेल्या माहितीचे विश्लेषण हे सगळंच माझ्यासाठी नवीन होतं, आव्हानात्मक होतं. यातून खूप काही नवं शिकायला मिळालं. आमच्या बहुतेक पेशंटची मुलं अमेरिकेत होती. या नव्या शिस्तबद्ध प्रोसिजरचे त्यांनीही कौतुक केले. भारतात इतकी नाविन्यपूर्ण क्वालिटी सेवा अनेकांना नवलाईची होती. परदेशातील माउथ पब्लिसिटीमुळे आमची कस्टमर संख्या वाढली. ऑनलाईन कन्सल्टन्सी, घरीच सर्व तपासण्या, मेल फिमेल नर्सेसची सेवा जास्त प्रशंसनीय ठरली. शलाका तर खुश होतीच. डॉक्टर देसाईने या नव्या प्रकल्पाचा पहिला वर्धापन दिन दणक्यात साजरा केला. आमचे पेशंट हे सन्माननीय पाहुणे होते. तेच एंटरटेनर देखील होते. बरेच नामांकित डॉक्टर, मेडिकल संबंधित फार्मसी क्षेत्रातील उद्योजक हजर होते. शलाकाचे मार्केटिंग जबरदस्त होते. आम्ही फक्त उच्चवर्गीय क्लासचाच विचार करतो हा संदेश जायला नको होता. अनेक मध्यमवर्गीय परिस्थितीतील वृद्ध व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळायला हवा होता. अनेक मुले भारतातच होती, पण पालकांपासून दूर. शिवाय अर्धांगवायू, स्मृतिविनाश, अपंगत्व अशा विशेष समस्या असलेले पेशंट उत्सुक होते या सेवेसाठी. काहींना शारीरिक समस्यांपेक्षा मानसिक काउन्सेलिंगची जास्त गरज होती. कुठे कौटुंबिक तणाव होते. वृद्ध पती-पत्नीच्या आपसातल्या समस्या होत्या. यासाठी डॉक्टर देसाईंनी स्वतंत्र मानसोपचार विभाग सुरू केला. योग, प्राणायाम, सोपे व्यायाम यासाठी तज्ज्ञ नेमले. कमीत कमी चार्जेसमध्ये साधारण परिस्थितीच्या कुटुंबालाही लाभ घेता येईल अशी योजना तयार करण्यात आली. हे सगळं व्यवस्थित चाललंय की नाही याचे मॉनिटरिंग करण्यासाठी तज्ज्ञ नेमले. त्यांचा सल्ला, मार्गदर्शन, सूचना या सर्वांच्या चुका सुधारण्यासाठी खूप उपयोग झाला. माझा आयुष क्लिनिकचा अनुभव मला समृद्ध करीत गेला. होम व्हिजिट्स, घरपोच सेवा या उपक्रमात येणारे काही अनुभव मानवी स्वभावाच्या चित्रविचित्र अंगाचे दर्शन घडवणारे होते. यातील नटराजन यांची कथा तर काळीच पिळवटून टाकणारी होती. खरं तर ती त्यांच्या शेजारच्या दातार कुटुंबाची गोष्ट होती. दातार आणि नटराजन या दोन कुटुंबाचा संबंध 2 दशकांचा. दोघेही एकाच कार्यालयात, दोघांनी एकाच सोसायटीत शेजारी शेजारी घरं बांधली. दातार यांचा एकुलता एक मुलगा इंजिनियर. तो अमेरिकेत मोठ्या IT कंपनीत. तो सारख्या नोकऱ्या बदलत वर चढत गेला. तिकडे साऊथ इंडियन मुलीशी लग्न केलं. 2 वर्षात ती त्याला सोडून गेली. अक्षरशः लुटून गेली. या धक्क्यामुळे मुलाला वाईट सवयी लागल्या. दातार नटराजन पती-पत्नीला सारे सांगायचे. मुलाने परत यावे म्हणून दातार यांनी खूप प्रयत्न केले. मुलाला समजावले, पण तो काही ऐकेना. तशातच मिसेस दातार यांना ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं समजलं. 3ऱ्या स्टेजला पोहोचल्यावर लक्षात आलं. या उपचारात दातारांवर बराच आर्थिक, मानसिक ताण पडला. त्यांनी मुलाला कळवलं. तो आला नाही. त्याने दवाखान्याचं बिल पाठवलं ऑनलाईन. न येण्यासाठी त्याच्याकडे अनेक कारणे होती. दातार यांनी खूप विनवण्या केल्या. तेव्हा तो एकदाचा आला, पण आईचे अंत्यसंस्कार करण्यासाठी. आईच्या 14व्या दिवसासाठी देखील नाही थांबला. जाताना शेजारच्या नटराजन अंकलला, वडिलांच्या जिवलग मित्राला सांगून गेला. वडिलांच्या शेवटाला तो येऊ शकणार नाही. शेजाऱ्यांनी, मित्रांनी करावं त्यांचं. त्या एक्स्ट्रा जिव्हाळ्याच्या सर्व्हिससाठी तो नटराजनला मोठ्या रकमेचा चेक देऊन गेला, गिफ्ट म्हणून. मुलगा गेल्यानंतर एकट्या पडलेल्या दातार यांना न्यूमोनिया झाला. पाठोपाठ डेंग्यू, इन्फेक्शन
आज सारीकडे पोहोचलं. नटराजन शेजारी यांनीच सारं केलं. शेवटी दातार गेलेच. मुलाला कळवलं, तो आला नाही. सोसायटीतले मित्र शेजारी धर्माला जागले. त्यांनीच अंत्यविधी केले. मुलाचा क्रियाकर्मांवर विश्वास नव्हता. मुलगा नटराजनला म्हणाला, ज्यांनी शेवटी मदत केली ते सगळे एकत्र जमा, झकास ड्रिंक पार्टी करा, त्याने वडिलांच्या आत्म्याला शांती मिळेल. दातार, नटराजन, शेजारी ड्रिंक पार्ट्या करायचे हे मुलाला चांगलं माहिती होतं. त्या अनोख्या पार्टीने सगळेच खुश झाले. पिणारा फुकटच्या ड्रिंकला कधीही नकार देत नाही. सगळ्यांनीच दातार यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून मनापासून प्रार्थना केली. नटराजन, दातार सगळेच आमचे पेशंट. नटराजनकडून ही सारी कथा ऐकून मला कसं तरी झालं. 2 पिढ्यातील माया इतकी कशी आटते? प्रत्येकाचा स्वार्थ तेवढा खरा. माझ्याही बाबतीत हेच झालं. आई वडील वाईट वागले. त्यांना फक्त पैसा हवा होता. माझ्याविषयी इतर भावनिक कर्तव्य काहीच नव्हतं. सुष्मिता, अंजलीला तरी काय हवं होतं ते कदाचित त्यांचं त्यांनाच माहिती नव्हतं. आता शलाकाला काय हवं आहे आणि मला तरी काय हवं आहे? आयुष्य म्हणजे फक्त गोंधळ. डॉक्टर देसाई आणि त्यांची मुलगी शलाका या दोघांच्याही हातात आयुष क्लिनिक आणि संध्याछाया प्रकल्पाची सूत्र असली तरी या बाप लेकीच्या कार्यपद्धतीत खूप फरक होता. डॉक्टर देसाईंचा अप्रोच अकॅडमिक स्वरूपाचा होता. प्रत्येक पेशंट हा अभ्यासाच्या पुस्तकातील नव्या धड्यासारखा असतो, ही त्यांची भूमिका. या प्रत्येक पेशंटपासून आपण नवे काहीतरी शिकले पाहिजे, तरच डॉक्टर म्हणून तुम्ही पुढे मोठे होता, पुढे जाता, एक्सपर्ट होता. या तज्ज्ञ म्हणून नाव कमावण्यासाठी वेगळी परीक्षा द्यावी लागत नाही. त्याचे वेगळे सर्टिफिकेट मिळत नाही. हे आपलं आपल्यालाच कमवावं लागतं. डॉक्टर देसाईंना कॅज्युअल अप्रोच मान्य नव्हता. ते टास्क मास्टर होते या बाबतीत. अशा माणसाने आपल्या लेकीबद्दल काही अंशी नरमाईचे धोरण स्वीकारावे हे माझ्यासाठी एक कोडे होते. आमच्या हातून काही चुकलं तर ते स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त करीत. या उलट शलाकाच्या अनेक गोष्टी त्यांना पटत नसल्या तरी ते त्याकडे कानाडोळा करीत. कदाचित ती परत अमेरिकेला निघून जाईल अशी त्यांना भीती वाटत असावी. तिने आधी बरंच काही भोगलं असल्याने तिच्या नाराजीत त्यांना भर घालायची नसावी. एकदा तर तिला समजावण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकली होती. तुमचे सूर जुळतात, तूच तिला समजावू शकशील असंही ते म्हणाले. शलाका म्हणजे एक बिनधास्त व्यक्तिमत्व होतं. धडाकेबाज हा तिच्या स्वभावाचा स्थायी भाव. कठोरपणे निर्णय घेणे, त्या निर्णयाचा पाठपुरावा करणे ही तिची जिद्द. तिचे आर्थिक नियोजन, व्यवस्थापन यात उत्तमाचा ध्यास, काटेकोरपणा प्रकर्षाने जाणवत असे. तिच्या कामात डॉक्टर देसाई ढवळाढवळ करीत नसत. सुरुवातीला अमेरिकन वातावरणात वाढलेल्या तिकडची सवय झालेल्या शलाकाला इथे ॲडजस्ट करायला जड गेलं. पण एका प्रकरणात मात्र सगळं व्यवस्थापन तोंडघशी पडलं. एका माजी नगरसेवकाने आपल्या वृद्ध पित्याला आमच्या क्लिनिकमध्ये ॲडमिट केलं. क्लिनिकची ख्याती शहरात पसरल्यामुळे इथले तज्ज्ञ, ट्रीटमेंट, सक्सेस रेट उत्तम असल्यामुळे बडी मंडळी आमच्याकडे यायला लागली होती. अशा VIP केससाठी डॉक्टर देसाईंनी स्वतः लक्ष द्यावं, तपासावं अशी अपेक्षा असायची. पण हॉस्पिटलच्या ध्येय धोरणात ते बसत नव्हतं. सर्वांना सारखा न्याय, सारखी ट्रीटमेंट हे आमचं तत्त्व होतं. पण शलाकाकडे व्यवस्थापन गेल्यापासून तिने या ध्येय धोरणात बदल करायला सुरुवात केली. तिचे म्हणणे हॉस्पिटलचा विस्तार करायचा, नवी टेक्नॉलॉजी आणायची, तर आर्थिक पाठबळ हवं. मग ज्यांना शक्य आहे त्यांनी जास्त पे करून स्पेशल ट्रीटमेंटची अपेक्षा केली तर त्यात गैर काय? त्यामुळे जशी आर्थिक स्थिती तसे बिलिंग, तशी सुविधा अशी व्हेरिएबल पद्धत तिने सुरू केली. सुखवस्तू गर्भश्रीमंतांना ते मान्य होतं. या नगरसेवकाच्या वडिलांची प्रकृती ॲडमिट केलं तेव्हाच नाजूक होती. गंभीर डायबेटीस, किडनी फेल, शिवाय हार्ट प्रॉब्लेम, सगळंच गुंतागुंतीचं होतं. तज्ज्ञ डॉक्टरांनी तशी कल्पना नगरसेवकाला दिली होती,
तरी त्याचा एकच घोष, कसेही करून माझ्या वडिलांना वाचवा. सर्व डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण शेवटी मेडिकल ट्रीटमेंटच्या देखील मर्यादा असतात. डॉक्टर देव नसतो. डॉक्टर त्यांच्या वडिलांना वाचवू शकले नाहीत हे समजतात या नेत्याने त्याच्या नातेवाईकांनी तमाशा, आरडाओरडा करायला सुरुवात केली. एवढंच नव्हे तर हॉस्पिटलचे बिल भरायला नकार दिला. यावरून त्याची शलाकाशी चांगलीच बाचाबाची झाली. तिनेही त्याला कायद्याची, पोलिसांची धमकी दिली. नेते मंडळी खमकी असतात. त्यांना कुणी उलट उत्तरं दिलेली चालत नाहीत. नियम सगळ्यांना सारखे असतात हेच त्यांना मान्य नसतं. ते कुठच्याही टोकाला जाऊ शकतात. त्या दिवशी क्लिनिकमध्ये बराच हंगामा झाला. डॉक्टर देसाई, इतर ज्येष्ठ डॉक्टर मध्ये पडले. शेवटी कुणीतरी दुसऱ्या नेत्याला बोलावून आणलं. त्याने मध्यस्थी करून प्रकरण शांत केलं तेवढ्यापुरतं. बॉडी ताब्यात घेतली नातेवाईकांनी. तमाशा संपला. पण ती वादळापूर्वीची शांतता ठरली. अशी पुढारी मंडळी स्वस्थ बसत नाहीत, अपमान विसरत नाहीत. तो नेता जातानाच धमकी देऊन गेला, बघून घेईन तुम्हाला, मी आता काय करतो ते बघाच, याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. अशा धमक्या पोकळ नसतात. तसाही या प्रकरणाचा मीडियामध्ये व्हायचा तो गवगवा झालाच. काही बातम्या हॉस्पिटलची बाजू घेणाऱ्या तर काही नगरसेवकाची बाजू मांडणाऱ्या. पत्रकारिता देखील विकत घेता येते हे सिद्ध झालं. शलाकाचा अनुभव अमेरिकेचा. तिला इथले राजकारणी शक्य म्हणजे माहिती असणं शक्यच नव्हतं. ते जाणून घेण्यात स्वारस्य नव्हतं. आपली काहीच चूक नाही. कायदा आपल्या बाजूने आहे. सर्व पुरावे, कागदपत्री पुरेसे आहेत. मग भ्यायचं कशाला, हा तिचा सवाल. तिचं म्हणणं, आपण त्याला कोर्टात त्याची जागा दाखवून देऊ. पण तिथे पैशाच्या जोरावर साक्षी पुरावे कसे फिरवले जातात हे तिला माहिती नव्हतं. ते जाणून घेण्याची वृत्ती नव्हती. पण कोर्टाची पायरी चढण्याची वेळच आली नाही. नेता दिलेल्या शब्दाला जागला. मी बघून घेईन, याचे परिणाम भोगावेच लागतील, ही धमकी त्याने सिद्ध करून दाखवली. ही घटना घडल्यावर एका महिन्यात क्लिनिकवर इन्कम टॅक्सची धाड पडली. शोध मोहीम सुरू झाली. 2 दिवस ते अधिकारी रेकॉर्ड तपासत होते, प्रश्न विचारत होते. हे सारं डॉक्टर देसाईंना अनपेक्षित होतं. कुणीही यासाठी त्यात नव्हतं. शलाका सारे काही नीट सांभाळते आहे असा त्यांचा विश्वास होता. पण भ्रमाचा भोपळा फुटला. काहीच ठीक नव्हतं. आपण कितीही उदात्ततेचा आवाणत असलो, सौजन्याचा देखावा करीत असलो, तरी सारेच काही आलबेल नसते. अनवधानाने आपण कुठल्याही जाळ्यात फसू शकतो. शलाकाचा आर्थिक व्यवहार एक हाती होता. तीच सारे फायनान्स बघत होती. एवढं मोठं क्लिनिक सांभाळायचं तर करसल्लागार हवेत, आर्थिक नियोजन, अकाउंट सांभाळणारे तज्ज्ञ हवेत. तिथे तिचं दुर्लक्ष झालं. अनेक मुले आपल्या पालकांची बिले परदेशातून भरत होती. ते पैसे वेगळ्या अकाउंटला जात होते. कर आकारणी नीट नव्हती. काहींचे इन्शुरन्स असायचे, ते हिशेब वेगळे. आधी पेशंट बिल देणार, ते इन्शुरन्स कंपनीकडून वसूल होणार, असा गोंधळ. सामूहिक निर्णय घेण्याऐवजी शलाकाचा एकछत्री कारभार असल्याने, डॉक्टर देसाईने सारे तिच्यावर सोपवल्याने हा गोंधळ झाला. हा एक खांबी डोलारा स्थिर नव्हता. आर्थिक व्यवहारात बरीच अनियमितता आढळून आली. टॅक्स चोरी सिद्ध झाली. एका सुंदर उदात्त स्वप्नाचा डोलारा बघता बघता कोसळला. आधीच्या प्रकरणापेक्षा या इन्कम टॅक्स धाडीमुळे हॉस्पिटलची खूप बदनामी झाली. डॉक्टर देसाईंना देखील काय करावं हे सुचत नव्हतं. आधी सहानुभूती दाखवणारी, प्रकल्पाचं कौतुक करणारी मंडळी आता डॉक्टरी पेशाला तुम्ही सुद्धा असा प्रश्न विचारायला लागली. या खास वृद्ध एकाकी पेशंटसाठी सुरू केलेल्या प्रकल्पामागची प्रचंड मेहनत, त्यामागची सैद्धांतिक भूमिका, डॉक्टर देसाई आणि टीमचे अविरत परिश्रम सारं पाण्यात गेलं. कितीही सारवासारव केली तरी आर्थिक गैरव्यवहार, करचोरी हे सिद्ध झालं होतं. परदेशातून आलेल्या डोनेशन, डिपॉझिटच्या रकमा वेगवेगळ्या खात्यात जमा झाल्याने हिशेब लागत नव्हता. देसाई याबाबतीत पूर्णपणे शलाकावर अवलंबून होते. तिला इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांना नीट समाधानकारक उत्तरं देता येत नव्हती.
याआधी नगरसेवकाबरोबर 2 हात करण्याचा तिचा आवेश कुठल्या कुठे पळाला होता. ट्रस्टच्या तातडीच्या बैठकीत तिची स्थिती केविलवाणी झाली होती. या पार्श्वभूमीवर अनेक यंग डॉक्टर्स राजीनामा देऊन दुसरा पर्याय शोधत होते. प्रत्येकाला स्वतःचे भविष्य महत्त्वाचे. समाजसेवा, परोपकार हे सगळं नंतर. मलाही काहीतरी विचार करणं गरजेचं होतं. आयुष्याला स्थैर्य येत नव्हतं. डॉक्टर देसाईंकडे आल्यापासून मन जरा स्थिरावायला लागलं होतं. काम आवडीचं होतं, मनाला समाधान देणारं होतं. आपण काहीतरी वेगळं करतोय याचं समाधान होतं. आपण जगताना काहीतरी पर्पज शोधत असतो. ते गवसल्यासारखं वाटलं इथे आल्यावर. पण हेही मृगजल निघालं. मलाच कळत नव्हतं आपलं काय कुठे चुकतंय. हे सारे नशिबाचे खेळ म्हणायचे की आणखी काही? आपल्या अपरिपक्व अविवेकी निर्णयाचे परिणाम? आपण अनेकदा भावनेच्या प्रवाहात वाहवत जातो. कधी स्वतःचा विचार, कधी फक्त समोरच्या व्यक्तीचा विचार. आपले निर्णय, विचार नेहमीच काळाच्या कसोटीवर उतरणारे असतातच असे नाही. मग त्या निर्णयाची किंमत आपल्याला मोजावी लागते. आपल्या जीवनात त्यामुळे विसंवाद निर्माण होतो. जेव्हा आपले काहीच नुकसान होणार नाही असे वाटते, तेव्हा आपण धाडसाने, अतिरेकीपणाने वागतो. आपण अग्रेसिव्ह होतो. अवतीभोवतीची माणसे खुश, आपणही खुश. पण हेच वागणे कधी कधी आपल्या अंगलट येते, अगदी नकळत. त्यावेळी कुणाला शरण जायचे याचे देखील भान सुटते. आपल्या मताची, निर्णयाची व वागण्याची किंमत आपल्याला मोजावी लागते. अर्थात तेव्हा वेळ निघून गेलेली असते. आपल्या वागण्याचे परिणाम पुढे मागे आपल्यालाच भोगावे लागणार हे विवेकी भान ज्यांना असते, ती माणसे नेहमीच जबाबदारीने वागतात. वादळ वाऱ्यात न विजता न खचता ताठ उभी राहतात. मी हे भान विसरत होतो का? माझे नेमके काही चुकत होते का? मला माझ्या दुबळेपणाची किंमत मोजावी लागणार आहे का? मीच मला प्रश्न विचारित सुटलो. उत्तर नसलेले प्रश्न. डॉक्टर देसाईंच्या दवाखान्याचे प्रकरण मीडियामुळे डॉक्टर कर्णिक यांच्यापर्यंत पोहोचले. मी त्यांना फोन करणारच होतो, पण त्यांनीच मला भेटायला बोलावलं. तू पुढे काय करायचं ठरवलं आहेस? गेल्या गेल्याच त्यांनी मला प्रश्न केला. मला आता इथे कंटिन्यू करणं कठीण वाटतं. सगळंच गुंतागुंतीचं होऊन बसलंय. आता स्वतःची वेगळी प्रॅक्टिस सुरू करायची म्हटलं तर ते सोपं नाही. आजकालच्या सेटअपमध्ये सगळं अवघड दिसतं. खरंय, अवतीभोवती अस्वस्थता वाढली. करोनानंतर सगळीच घडी विस्कटली आहे. पूर्वी एक निर्णय घेतला की मार्ग निश्चित व्हायचा. आता चित्र एकदम बदललं आहे. मला एक उपाय सुचतो. आजकाल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वाढली आहेत. त्यांना कन्सल्टंट हवे असतात. स्पेशालिस्ट म्हणून प्रत्येक हॉस्पिटलला 3 तास जरी दिलेस तरी तू 3 ठिकाणी सहज काम करू शकतोस. या व्हेरिएबल ड्युटीचा वेगळा फायदा असतो. तुमची गरज ही तुमच्याकडे येणाऱ्या पेशंटच्या संख्येवर, तुमच्या ट्रीटमेंटला मिळणाऱ्या रिस्पॉन्सवर अवलंबून असते. एकूण इन्कम नेहमीच जास्त असतं. तुम्ही तुमची गरज कशी निर्माण करता यावर सगळं अवलंबून असतं. कॉर्पोरेट कल्चरमध्ये हा पॅटर्न चांगला यशस्वी ठरतो आहे. दोन्ही पक्षी तुम्ही तुमचा पेशंट वर्ग निर्माण केला तर हॉस्पिटलची कमाई वाढते. त्या प्रमाणात तुमची फी, मानधन वाढते. माझ्या ओळखीच्या 2 कॉर्पोरेट हॉस्पिटल्सला सध्या स्पेशालिस्ट हवे आहेत. तू जाऊन भेट. मी फोन करतो तिथल्या चीफ मेडिकल ऑफिसरला. सध्या हा उत्तम चॉईस असेल तुझ्यासाठी. थँक्यू सर. तुमची वेळोवेळी खूप मदत झाली मला. कधी कधी कळत नाही चौरस्त्यावर कुठलं वळण घ्यावं ते. डोंट वरी, ही उंच सखल वळणं येतातच आयुष्यात. हेच परीक्षेचे क्षण असतात. तू जाऊन भेट तिथे. मीही बोलून ठेवतो. ऑल दी बेस्ट. डॉक्टर कर्णिक यांनी आधीच सांगून ठेवल्यामुळे मला 2 नव्हे तर 3 ठिकाणी कन्सल्टंट म्हणून संधी मिळाली. प्रत्येक ठिकाणी 3 तास. सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4, सायंकाळी 5 ते 8. भरपूर मानधन, इन्सेंटिव्ह. या हॉस्पिटलचे कल्चर एकदम वेगळे. आधी पेशंटचे काउन्सिलिंग, त्याची आर्थिक परिस्थिती, इन्शुरन्स आहे की नाही यावर फी आकारणे. अर्थात
हे सारे तिथला स्टाफ बघणार. तुम्ही ठराविक कोटा पूर्ण करायचा पेशंटच्या संख्येचा. महिन्याच्या शेवटी आपलं मानधन घ्यायचं. नाईट ड्युटीची कटकट नाही, रिस्क नाही. इथे देखील वातावरण हाय फाय. सगळ्या टेस्ट तिथल्या तिथे. ट्रीटमेंट एकदम प्रोफेशनल. पेशंटलाही पैसे खर्च केले त्या प्रमाणात उत्तम ट्रीटमेंट, वागणूक मिळाल्याचे समाधान. आधी सरकारी हॉस्पिटलचा अनुभव, मग डॉक्टर देसाईंकडील एकदम वेगळं कल्चर, आता कॉर्पोरेट मल्टीस्पेशालिटीची वेगळी झलक. सगळंच वेगळं. आपण शिकतो ते, अनुभवतो ते आणि प्रत्यक्ष करतो ते. किती फरक असतो त्रिकोणाच्या 3 टोकात. या बदलत्या वातावरणाशी जुळवून घेतल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. मागे या बदलत्या संस्कृतीबद्दल मी डॉक्टर देसाईंशी बोललो होतो. ते म्हणाले, काळाबरोबर बदलतो तोच टिकतो. आता तुमच्या पिढीला अनेक गोष्टी नव्याने शिकाव्या लागतील. जे आधी शिकलात ते विसरावे लागेल. लर्निंग न्यू थिंग्स, अनलर्निंग अनवॉन्टेड थिंग्स. नीती अनितीच्या व्याख्या देखील सापेक्ष असतात. आता राहणीमान बदललं, हातात पैसा आला प्रत्येकाच्या, अपेक्षा वाढल्या. सगळंच आर पार बदलतं चलन. जुने सूर अडवून काय होणार? आपण बदललो तरच टिकू शकतो. फक्त आपलं काम गांभीर्यानं, प्रामाणिकपणानं केलं म्हणजे झालं. याच भूमिकेतून त्यांनी शलाकाच्या कामाकडे दुर्लक्ष केलं होतं. तिला तिचं स्वातंत्र्य दिलं होतं. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जे काही घडलं ते चहाच्या पेल्यातलं वादळ ठरलं. शलाका मला तेव्हाच म्हणाली होती, डोंट वरी, पब्लिक मेमरी इज टू शॉर्ट. खरंच विसरून जातात लोक आधीच काळाच्या ओघात. डॉक्टर देसाईंच्या ओळखीने इन्कम टॅक्स प्रकरण मिटलं. नेताही थंड झाला कुठून तरी चक्र फिरल्यावर. आपण प्रॅक्टिकल असायला हवं. मी इथेच चुकलो. आय वॉज नॉट प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं? सगळं समोर आहे तसं त्या स्वरूपात स्वीकारायचं. भावना वगैरे विसरून प्रसंगी कठोर व्हायचं. एक दुसऱ्यासारखा नसतो. घरातले जसे वागतात त्यापेक्षा बाहेरचे वेगळेच वागतात. घरातले नियम वेगळे, समाजातले नियम वेगळे, अशा अपेक्षा देखील वेगळ्या. अशा भिन्न प्रकृतीच्या व्यक्तीशी वागताना प्रत्येकाला तारेवरची कसरत करावी लागते. त्यातून राग, लोभ, हेवेदावे, मत्सर, गैरसमज निर्माण होणार. हा संघर्ष प्रत्येकाच्या जीवनाचा भाग असतो. किंबहुना हा संघर्ष म्हणजेच जीवन. इतपत हे सगळं एकमेकात गुंतलेलं असतं. मीही या जाळ्यात गुंतत गेलो. 3 प्रतिष्ठित कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये मी प्रत्येकी 3 तासांचे काम बऱ्यापैकी एन्जॉय करीत होतो. शिवाय क्रिटिकल डिलिव्हरी, सर्जरी केसेस येत होत्याच. हा व्यवहार आर्थिकदृष्ट्या आधीपेक्षा बराच फायद्याचा होता. मी स्वतः शक्यतो नॅचरल डिलिव्हरीवर भर देत होतो. पण आजकाल कपलच्या मागण्या वेगळ्या असत. काहींना ज्योतिष मुहूर्त पाहून विशिष्ट दिवशी विशिष्ट वेळी डिलिव्हरी हवी असे. त्यासाठी सिसेक्शन करावे लागेल. अशा शिकल्या सवरल्या जोडप्याची अंधश्रद्धा पाहून मला त्यांची कीव येत असे. शक्यतो सिझेरियन टाळायचं हेच आम्हाला शिकवलं होतं. पण बदलत्या काळाप्रमाणे पेशंट, त्याहीपेक्षा घरच्यांची निकड अधिक महत्त्वाची ठरत होती. अनेक तपासण्यांची खरे तर गरजच नसे. पण तिथेही पैसा खेळत असलेल्या जोडप्याची मनोवृत्ती तपासण्यावर भर देणारी असे. त्याचा लाभ हॉस्पिटलला होत असल्याने मॅनेजमेंट देखील तेच रेकमेंड करायला सांगत असे. काळाबरोबर नीतिशास्त्र देखील बदलतं. तुम्ही एखाद्या तत्वाला कितीही चिकटून राहण्याचा निर्धार केला तरी आजूबाजूचे लोक तुम्हाला तसं करू देत नाहीत. जग परिस्थितीमुळे बदलत नाही, तुम्हालाच बदलावं लागतं. मी माझा मार्ग स्वतः शोधला, बुद्धीने साथ दिली, करिअरचे चढ उतार अनुभवले. एक उत्तम शिक्षक, मार्गदर्शक लाभले. दादा आईला माझ्या शिक्षणात, करिअर निवडीत, माझ्या संसारात कशातच इंटरेस्ट नव्हता. ते म्हणतील ते ऐकणारा पपेट म्हणून मी हवा होतो. माझे कोणतेच निर्णय त्यांना मान्य नव्हते. मी स्वतःसाठी स्वतःच्या मनाप्रमाणे काहीच करायला नको होते. म्हणजे कुटुंब नावालाच होते. आता तर तेही नाही. माझ्या आयुष्यात स्त्रिया आल्यात, पण सगळे एकतर्फी स्वार्थी व्यवहार.
एकूण मला काय मिळाले किंवा मी कुणाला काय दिले हाही अनुत्तरित प्रश्न. अंजली, सुष्मिता, शलाका तिन्ही अनुभव एकदम भिन्न. कशाचाच कशाशी ताळमेळ नाही, तुलना नाही, खोलवर भावनिक गुंतवणूक नाही. विलग झाल्यानंतर पश्चाताप, जखमेचे ओरखडे नाहीत. एक लाट येते, तुमच्या आयुष्याच्या किनाऱ्यावर आदळते, निघून जाते परत. पुन्हा सारे जैसे थे. जणू कुणाच्या आयुष्यात काही घडलेच नाही, इतके कोरडे, अलिप्त. ज्याला निखळ समाधान म्हणता येईल असे काही मिळालेच नाही, स्थिर होता आलेच नाही. माझे चुकले की इतर कुणाचे हेही नीट समजले नाही. शेवटी सारे नशिबावर अवलंबून असते का? भाळी असेल तर ते टळत नाही हेच खरे असावे. काहीच कळेनासे झाले आहे. वीकेंडला शलाकाचा फोन आला. तिला भेटायचं आहे म्हणाले. माझी खरे तर इच्छा नव्हती, पण तिला कसंही करून भेटायचं होतं. मला सहसा नाही म्हणता येत नाही. नाही म्हटले तरी आमची गुंतवणूक होती. आम्ही बरोबर काम केले होते. मलाही कुणाशी तरी बोलावंसं वाटत होतंच. ती का येते, तिला काय बोलायचे आहे याचा अंदाज येत नव्हता. मला वाटले ती आपल्या मुलीलाही घेऊन येईल, पण एकटीच आली. मी बाहेरूनच खायला मागवून घेतलं. नमनाला घडाभर तेल न घालता तिने आरंभीच सांगून टाकलं, मी अमेरिकेत परत जाण्याचा विचार करते. हेच सांगायला आलीस? एकदम काय झालं असं? एकदम असं म्हणता येणार नाही. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. तिथल्या अनुभवाने मी त्रासले होते. छोट्या मुलीचीही काळजी होतीच. शिवाय डॅडींना मी हवे होते त्यांच्या नव्या प्रोजेक्टमध्ये हातभार लावायला. मी विचार केला, हेही करून बघू. कारण तसाही तिथे बाईला मुलीसह एकटं जगणं सोपं नाही. मला चॅलेंज स्वीकारायला आवडतं. म्हटलं चला, कोऱ्या पाटीवर नवा अध्याय लिहूया. मी माझी तिकडची बचत देखील डॅडींच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवली. पण इथलं एकूण वातावरण, भ्रष्टाचार, इथली मेंटॅलिटी, घाणेरडं राजकारण, बेशिस्त हे मला पचेनासं झालं. इथे 100% प्रामाणिक राहून तुम्ही काही करूच शकत नाही याची खात्री पटली. याचा अर्थ अमेरिकेत सारे काही चांगले आहे असे मी म्हणणार नाही, पण तिथे सामान्य माणसाला फारसा त्रास होत नाही. विद्वत्तेचा मान आहे. कुणी एकमेकांचे पाय खेचत नाहीत. प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त. जेलसी नाही, नाटक, खोटेपणा नाही. आत एक बाहेर दुसरं असा खोटेपणा नाही. इथे मी निराश झाले. जे झाले त्या प्रकरणात मीही चुकले, कबूल करते. पण त्या चुका करायला इथल्याच परिस्थितीने मला भाग पाडले. आयदर डू धिस ऑर गेट लॉस्ट. मला हे अपेक्षित नव्हतं डॉक्टर. माझा भ्रमनिरास झाला. मी डॅडकडे पाहून पुल ऑन करीत होते. तुझाही सपोर्ट होताच, पण का कुणास ठाऊक मला वाटतं सारं हळूहळू हातातून निसटत चाललंय. पुढे काही जातच नाही. थ्रिलिंग असं काही घडतच नाही. उलट मीच फसत चालले आहे खोल. मी नाही करू शकत असली तडजोड. धिस इज नॉट इन माय ब्लड. आता मीच विचार केला, हे असं टाइमपास करण्यात काहीच अर्थ नाही. मुलगी मोठी होते, तिच्या पुढील शिक्षणाचा, भविष्याचा विचार मलाच करायला हवा ना. तिलाही समजायला लागलंय. मी बोलले या विषयावर डॅडींशी. काय म्हणाले ते? ते काय म्हणणार? तुझा निर्णय तू घे हे त्यांचं ठरलेलं वाक्य. ते म्हणाले, प्रत्येक पिढीचे विचार वेगळे, आदर्श वेगळे. मोठ्याने लहानावर आपले विचार लादू नयेत. तुला हवं तेच कर. माझ्यामुळे, माझ्यासाठी तुला पश्चाताप करायची वेळ यायला नको. आपल्या आयुष्याच्या किंगडमचे आपणच राजे असतो. त्यावर इतर कुणाचाही अधिकार नसतो. डॅडींचाही बरोबर आहे. हे सारं जाण्याआधी तुला सांगावंसं वाटलं. मला तिथून आल्यानंतर सावरायला तुझी खूप मदत झाली. आय ओ यू अ लॉट. शलाका जवळ आली. तिच्या डोळ्यात पाणी तरळल्यासारखं वाटलं. तिने माझे हात हातात घेतले. थँक्स अ लॉट फॉर एव्हरीथिंग. ती हुंदके द्यायला लागली. कशाचे आभार मानत होती ती? असं काय केलं होतं मी तिच्यासाठी? मला काही कळायच्या आत तिने मला घट्ट मिठी मारली. माझेही हात तिच्या पाठीवरून फिरायला लागले. आम्ही एकमेकात विरघळलो. शाल वी फॉर द लास्ट टाइम?
तिने नेहमीचा लाडीक प्रश्न विचारला. माझ्या उत्तराची वाट न बघता ती समर्पित झाली. मला आतून जाणवलं, ही पहिली वेळ, हा पहिला अनुभव, जेव्हा गरज एकट्याची नव्हती, दोघांचीही होती, नैसर्गिक होती. त्यात उथळ नाटकीपणा नव्हता, जोर जबरदस्ती नव्हती. जे घडतंय ते दोघांनाही एकाच आवेगाने हवे होते. दोघांचीही प्रेरणा सारखी होती. त्यात डावे उजवे असे काही नव्हते. ब्रह्मानंदी टाळी लागणे म्हणतात तसा तो तरल भावस्पर्शी अनुभव होता. पुन्हा पुन्हा हवा हवाचा वाटणारा स्वर्गीय आनंदाचा अनुभव. ती धुंदी, तो आवेग ओसरल्यानंतर मिठीतल्या शलाकाला मी विचारलं, अमेरिकेला परत जाण्याविषयी तू खरंच आग्रही आहेस का? माझ्याकडे दुसरा पर्याय काय आहे तूच सांग. स्त्रीच्या काही मर्यादा असतात. इथलं वातावरण मला एकटीसाठी पोषक नाही असं मला वाटतं. डॅडी आहेत तोपर्यंत ठीक, पण नंतर काय? अमेरिकेत तरी कोण असणार आहे तुला हवा तो सपोर्ट द्यायला? शलाकाजवळ या प्रश्नाचे उत्तर नव्हते. इथे तरी कुणाकडे बघू मी? तिने उलट मलाच प्रश्न केला. मी आहे ना, अर्थात तुझा माझ्यावर विश्वास असेल तर, मी तिला थोपटत म्हटले. आर यू शुअर डॉक्टर? इन्स्टंट रिस्पॉन्स असला तरी यावेळी तो आतून आलाय असं समज. तुझा विश्वास बसेल असं दुसरं प्रूफ नाही माझ्याकडे सध्या तरी. आय लाईक दॅट. मला आवडला हा तुझा प्रामाणिकपणा. तू तुझ्या शब्दाला जागणार आहेस. वाहवत जाण्याचा तुझा स्वभाव नाही. अंतर्नादाची साथ कळते तुला. मी विचार करते, निर्णय लांबणीवर टाकते सध्या. लेट्स ट्राय धिस न्यू रिलेशनशिप. तिने मला घट्ट मिठी मारली. त्या स्पर्शात तिच्या आश्वासक निर्णयाची साक्ष होती. मी तिच्या मिठीला तसाच प्रतिसाद दिला, तिला हवा हवासा. आतापर्यंत शून्यवत वाटणारे माझे आयुष्य एकदम अर्थपूर्ण वाटायला लागले शलाकाच्या मिठीत. मी छान सुरात स्वतःशीच गुणगुणू लागलो. माझ्या प्रतिसादाने शलाकाला धक्का बसला नाही. तिला ते अनपेक्षित वाटले की नैसर्गिक वाटले, तिचे तीच जाणे. त्यानंतर आमची जी सविस्तर चर्चा झाली त्यातून तिचा बिनधास्त स्पष्ट वक्तेपणा मला जाणवला. ती जे काही बोलत होती त्यात दूरवरचा खोल विचार होता. स्वतःचा आणि तिच्या मुलीचाही, माझाही त्यात भावनेबरोबर व्यवहार होता. उथळपणा मुळीच नव्हता. मला ही शलाका आवडली, मनापासून आवडली. मला तिचं कौतुक वाटलं. कुठल्याही निर्णयाची आपण आता घाई करू नये. दुधाने तोंड भाजल्यावर ताक देखील फुंकून प्यावे म्हणतात. मला माझ्या जॉब विषयीचे स्वातंत्र्य हवे आहे. मी पुन्हा तुमच्या डॉक्टर देसाईंच्या या प्रकल्पात जॉईन होऊ इच्छित नाही. मी शलाकाला स्पष्ट सांगितलं. तिलाही ते पटलं. माझाही तसा आग्रह नाही. ते डॅडींचं एक स्वप्न होतं. कुठलाही व्यवसाय हा प्रॉफिट नेट गेनचा विचार केल्याशिवाय यशस्वी होत नाही. डॉक्टरी पैशाने फक्त सेवाभावाचा विचार करायचा, पैशाचा नाही, हे मला तरी पटत नाही. आपण हाच नियम इतर पेशाला देखील का लावत नाही? तसं पाहिलं तर सगळे व्यवसाय ही समाजाची सेवाच असते ना, या ना त्या प्रकारे. विद्यापीठाच्या प्राध्यापकांना देखील लाखात पगार मिळतो. परीक्षेच्या कामाचे, इतर कामाचे वेगळे मानधन मिळते. जरी ही कामे ते नियमित वेळेतच करीत असतात. विद्यार्थ्याचे मूल्यमापन ही शिक्षकाची जबाबदारी असते ना, मग त्यासाठी वेगळे मानधन का? उदात्त सेवा फक्त डॉक्टरांनीच द्यायच्या का? परदेशात प्राध्यापक संशोधन करतात, विद्यापीठाला ग्रँट मिळवून देतात, पण आपले प्राध्यापक प्रत्येक कामाचे वेगळे जादा पैसे घेतात पगाराव्यतिरिक्त. ही लूट नाही का? यात नीतिमत्ता कुठे आहे? नियम सर्व व्यवसायांसाठी सारखे हवेत. डॉक्टर मंडळींकडूनच का अपेक्षा करायची सेवाभावाची? जाऊ दे, माझे विचार हे असे आहेत. मी आलेल्या अनुभवापासून शिकले आहे बरेच काही. चुका होतातच माणसांकडून. त्यातूनच आपण शिकत जातो, वाढतो, समृद्ध होतो, नाही का? माझ्या मुलीलाही मी हीच शिकवण देणार. आता तिचा विषय निघाला म्हणून सांगते. तिचे शिक्षण, तिचे लग्न ही माझी जबाबदारी. डॅडी मदत करतीलच. ती आर्थिक जबाबदारी मी कुणावरही टाकणार नाही. तुझ्यावर देखील नाही,
हे इतकं स्पष्ट बोललेलं कदाचित तुला आवडणार नाही या क्षणी, पण आपण दोघांचा नव्या नात्याचा विचार करतो आहोत, तर काही गोष्टी स्पष्ट बोललेल्या बऱ्या. मी नाटकी ढोंगीपणा नाही केला कधीच. बाय द वे, मी डॅडीना सांगितलं सगळं इथे येण्यापूर्वी. त्यांनाही माझ्या काही गोष्टी पटत नाहीत. पण आपलं सगळं सगळ्यांना पटलंच पाहिजे हा तरी आग्रह कशासाठी? शलाकाचा हा नितळ प्रामाणिकपणा मला मनापासून आवडला. तिला परत एकदा घट्ट मिठीत घेत मी तो व्यक्तही केला. ती पुन्हा एकदा माझ्यात विरघळली. का कुणास ठाऊक त्या क्षणी मला वाटून गेलं, आपलं आयुष्य आता नवं वळण घेतं आहे. या वळणावर स्थैर्य आहे, विश्वास आहे, नवी उमेद आहे, आत्मीयता आहे. हे बंधन आम्हा दोघांनाही हवे हवेसे वाटणारे आहे. शलाकाचा हात हातात घेत आम्ही तिच्या डॅडींच्या आशीर्वाद घ्यायला आयुष क्लिनिककडे निघालो. आता नवी विटी, नवे राज्य सुरू होणार. आम्ही दोघांनीही या दिशेने पहिले पाऊल टाकले. बरोबरच पावलावर पाऊल. आम्ही दोघेही डॉक्टर देसाईंचा आशीर्वाद घ्यायला गेलो. मी मनात साशंक होतो, कारण शलाका अन मी जवळ येतोय हे त्यांना कितपत पटेल ही शंका. शिवाय कारण काही का असेना, मी त्यांच्या आयुष क्लिनिकपासून, त्यांच्या वृद्धांसाठी उभारलेल्या संध्याछाया प्रकल्पापासून दूर गेलो होतो. हे सगळं त्यांना कितपत आवडलं असेल, हे त्यांनी कसं स्वीकारलं असेल याबद्दल मन साशंक होतं. पण गेल्या गेल्यास त्यांनी मला मिठीत घेतलं. आम्हा दोघांनाही आशीर्वाद दिले. ते बोलले ते जास्त महत्वाचं होतं. आपण वयानुसार आम्ही इतकं जग पाहिलं वगैरे गोष्टी करतो, पण त्यात तथ्य नसतं. सारखं शिकतच राहावं लागतं. लर्निंग अँड डी लर्निंग हे छान शब्दप्रयोग आहेत. विचार अन व्यवहार हे नेहमी समांतर पातळीवर धावत असतात. सारखं अंतर राखून ते कधीच एकमेकांना मिळत नाहीत. ते जवळ येत नाहीत, कारण त्यामुळे आयुष्याचा बॅलन्स ढळतो. या समांतर रेषा दूर कुठेतरी एकमेकांना मिळताहेत असा भास होतो आपल्याला, पण तो भासच असतो. काय करायचं, कसं करायचं, कशासाठी करायचं, तसंच काय नाही करायचं हे आपल्याला सुस्पष्ट कळलं की मग गोंधळ राहत नाही. मार्ग सुकर होतो. आता तुम्ही नात्याने जवळ येताच आहात, तर पुन्हा फ्रेश विचार करा. आपलं काय चुकलं, आपण काय करायला हवं, म्हणजे पुन्हा त्या चुका होणार नाहीत. मी शलाकाला देखील नेहमी हेच म्हणतो, एक चूक माफ केली जाऊ शकते, पण ती चूक पुन्हा करणे हा गुन्हा ठरतो. एक छान तत्वज्ञान शलाकाच्या डॅडींनी आम्हाला साध्या सोप्या शब्दात समजावलं. रात्रीच्या गर्भातच उद्याचा उषःकाल असतो हे सर्वार्थाने पटलं. ही लघु कादंबरी इथेच संपली. ही कादंबरी वाचताना मला खूप आटोकाट प्रयत्न करावे लागले, कारण नर्मदा परिक्रमेहून आल्यानंतर मला प्रचंड सर्दी खोकला झालेला होता. मी तो थोडासा आटोक्यात आणून ही अशी जरा जड वाटणारी कादंबरी वाचण्याचा प्रयत्न केला. कदाचित लेखकांना हे माझं वाचणं पटलेलं नसेल, परंतु मी त्यांची क्षमा मागून मला जसं जमलं, जसं शक्य झालं तशी ही लघु कादंबरी तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न केला. हे जर तुम्हाला माझं वाचन आवडलं असेल, ही एकंदरीत कादंबरी तुम्हाला आवडली असेल, तर लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण पुन्हा भेटू डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांच्या गीता या कादंबरीसाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.